मराठी कथा एप्रिल फूल। यावेळी एप्रिलमध्ये तुला फूल बनवणार। रोमी सशाने काही दिवसांपूर्वीच मिनी चिमणीला आव्हान दिलं होतं, म्हणूनच मिनी सकाळपासून सावध बसली होती। पण ज्या वडाच्या झाडावर तिचं घरटं होतं त्याच्या आसपासही रोमी दिसला नाही। तेव्हा मिनीला वाटलं की ती अशीच मस्करी केलेली गोष्ट आहे। रोमी ती गोष्ट विसरला आहे आणि आता फूल बनण्याची कोणतीही भीती नाही, असा विचार करून मिनी मोकळ्या आकाशात उडण्यासाठी निघाली। दुपारची वेळ होती। मिनी आकाशात उडत होती तेव्हा तिचं लक्ष एका समोरच्या घराकडे गेलं। त्या घराच्या खिडकीतून सुंदर फुलं आणि पानं दिसत होती। वा, घराच्या आत फुलं! मिनी उडत उडत खिडकीवर जाऊन बसली। अरे हे काय! जेव्हा ती खिडकीवर जाऊन बसली तेव्हा तिला फुलाऐवजी तिच्यासारखीच एक चिमणी दिसली। आत कदाचित अंधार होता, म्हणूनच ती चिमणी धुसर दिसत होती। मिनीने चोच मारली। तिच्यासोबत त्या चिमणीने देखील चोच मारली। अरे, चिमणी तर आत कैद आहे। मिनीने पंख हलवले। आतील कैद चिमणीने देखील पंख हलवले। अरे, ही तर मुक्त होऊ इच्छिते। बघा तर कशी उडण्याचा प्रयत्न करीत आहे। हिची मदत करायला हवी, मिनी विचार करू लागली। मग काय, मिनी उडत उडत तिची मैत्रीण लिलीकडे पोहोचली। तिला सर्व हकीकत सांगितली आणि आपल्यासोबत मदतीसाठी घेऊन आली। आता हे काय! आत पाहून त्या दोघीही थक्क झाल्या। इथे तर अजून एक चिमणी कैद आहे, मिनी व लिली एकत्रच म्हणाल्या। त्या दोघी जोरजोरात काचेवर चोच मारू लागल्या। दोन्ही कैद चिमण्या देखील चोच मारत होत्या, पण हताश होऊन जशा मिनी व लिली शांत झाल्या तशा त्या पण शांत झाल्या। आपल्याला तातडीने याबद्दल आपल्या मैत्रिणींना सांगायला हवं आणि त्यांना पण इथे सोबत आणायला हवं। दोघीही आपल्या मैत्रिणींना बोलवायला गेल्या। थोड्याच वेळात त्या थव्याने एकत्र परत आल्या। बघा मैत्रिणींनो, इथे 2 चिमण्या कैद आहेत। मिनी आणि लिली एकत्रच बोलल्या आणि सर्व चिमण्या आत पाहू लागल्या। तसा त्यांना धक्काच बसला। अरे बापरे, इथे तर चिमण्यांचा थवाच कैद आहे। हा आहे तरी कोण जो एवढ्या चिमण्या कैद करतोय? मिनी बडबडली। जेव्हा घराच्या मालकाचा शोध घेतला तेव्हा कळलं की हे घर रोमीचं आहे। रोमीने घरात खूप साऱ्या चिमण्या कैद करून ठेवल्या। मिनीने सर्व सशांना एकत्र करून सांगितलं, नाही, माझ्या घरी कोणतीच चिमणी नाही। तुम्ही माझ्या घरी येऊन बघू शकता। रोमीच्या सांगण्यावरून त्याचं घर तपासलं गेलं, पण घरात कोणीच सापडलं नाही। घरात टेबल खुर्ची व्यतिरिक्त काहीच नव्हतं। रोमीने सर्व चिमण्यांना सोडून दिलं असावं असा विचार करून सर्व चिमण्या उडून गेल्या। रोमी खरं बोलतोय की खोटे हे पाहण्यासाठी मिनी पुन्हा उडत त्या खिडकीजवळ आली। तेव्हा तिला पुन्हा तीच चिमणी दिसली। यावेळी तिने आपल्या मित्रांसोबतच सशांना देखील सोबत घेतलं। मिक्कू दादा, तू स्वतः बघ आत चिमणी आहे की नाही। मिनीच्या सांगण्यावरून सशांनी शिडी लावली। मिक्कू आणि बिल्लू त्यावर चढून आत डोकावू लागले। अरे हे काय! दोघंही एकत्र ओरडली। आहेत ना आत चिमण्या कैद, मिनी व लिली म्हणाल्या। आत तर 2 ससे पण कैद आहेत, मिक्कू आणि बिल्लू थक्क होऊन म्हणाले। त्यांचं हे बोलणं ऐकून मिनीसह अनेक चिमण्या आत डोकावू लागल्या। हे प्रकरण आहे तरी काय! आत चिमण्यांसोबत 2 ससे कैद आहेत। काय होतंय हे! सगळेच आश्चर्यचकित झाले। तेवढ्यात रोमीला हसू फुटले आणि खिडकीचा दरवाजा म्हणजेच काच उघडली। आतून रोमी बघत होता। त्याला हसू आवरता आवरत नव्हतं। बघा, यावेळी मी सगळ्यांना एप्रिल फूल बनवलं की नाही? या आत या। त्याने सर्वांना आत घेतलं आणि खिडकी बंद केली। खिडकीच्या काचेतून बाहेरचं सुंदर दृश्य स्वच्छ दिसत होतं। अगं मिनी, जेव्हा तुला फसवायची पैज लागली तेव्हाच मी या खिडकीवर ही काच लावली। या काचेतून आतमधून पाहिलं की बाहेरचं दृश्य दिसतं आणि दुसरीकडून म्हणजेच बाहेरून पाहिलं की स्वतःचं प्रतिबिंब दिसतं। म्हणजेच हा एकतर्फी आरसा असल्यासारखं काम करतो। म्हणूनच तुम्ही जेवढ्या चिमण्यांनी आत डोकावलं तेवढ्यांचं प्रतिबिंब दिसलं आणि तुम्ही यात आपला चेहरा, आपलं प्रतिबिंब पाहिलं
आणि त्या चिमण्या कैद आहेत असं समजून मूर्ख बनत होता. पहा, मी बनवलं ना सगळ्यांना एप्रिल फूल, रोमी म्हणाला. रोमीचं कथन ऐकून मिनी शरमली आणि सर्व मोठमोठ्याने हसू लागले. एप्रिल फूल तर बनवलं, पण तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सर्वांना एक पार्टी देईन, जिथे आपण सर्व मिळून नाचू गाऊ आणि हा महिना सेलिब्रेट करू. रोमीचं हे वक्तव्य ऐकून वातावरण उत्साही झालं. सगळेच खुश झाले. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.